सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहापूर गावात शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर वन्य प्राण्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शेतकरी गंभीर जखमी असून वन विभागाच्या निष्क्रियतेवर संतप्त सवाल उपस्थित होत आहेत। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर गावात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांचा धोका चव्हाट्यावर आला आहे। शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना शेतकरी हुसेन सुरतने यांच्यावर अचानक वन्य प्राण्याने झडप घातली। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हुसेन सुरतने यांची आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र तोपर्यंत शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली होती। या घटनेनंतर शहापूरसह परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। महत्त्वाचं म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याच्या घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत। तरीही वन विभागाकडून ना नियमित गस्त, ना संरक्षणात्मक उपाययोजना, ना शेतकऱ्यांना सतर्क करण्याची यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। हल्ला झाल्यावरच पंचनामा आणि आश्वासन देणार का, असा थेट सवाल आता प्रशासनाला विचारला जात आहे। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। राम मंगळे, ग्रामपंचायत बेलुरा, आमच्या उमरा सर्कलमध्ये तशी पोपटकाड सर्कलमध्ये आज 15 दिवसापासून वाघ फिरत आहे। त्यानुसार प्रत्येक गावला हरण, त्यानंतर गाय, कोणाची बकरी, काल डुक्कर मारलं गेलं। आजच्या तारखेला एका इसमावर हुसेन मोहताब सुरतने या शेतकऱ्यावर हल्ला केला। ते 28 वर्षाचे आहेत। आज त्यांना हल्ला केला, आज ते देवाच्या कृपेनं बचावले। पण मी वन विभागाला 4 दिवसा पहिले मी पत्र दिलं, मी फोन केला त्यांना की बा आमच्या इकडे भयभीत झाले शेतकरी, गोरगरीब मजूर वर्ग कुठं शेतामध्ये जात नाहीत, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या। अन्यथा तुम्ही महिन्याचा आमच्या इथं त्यांना मजुरांना महिना द्या, कारण की त्या गरीब परिस्थिती असल्यामुळे कोणी काही शेतात झाल्याशिवाय राहत नाही। पण रोजच्या रोज असे हल्ले जर होत असतील तर आम्ही आता एवढंच सांगतो, कलेक्टर मॅडम आणि सरकारला निवेदन देतो की मी जर दुसरा आता हल्ला झाला तर उपोषण करणार। उमरा सरकार आणि पोपटके सरकार या मजूर वर्ग, शेतकरी वर्ग शेतात जात नाहीत, त्यानुसार मी जास्तीत जास्त तुम्ही कारवाई जर लवकर केली नाही तर आम्ही उपोषण करणार। मी गजानन गुलाबराव तराळे, पिंपळखुटा इथचा रहिवासी आहो। मी त्यांचं शेत केलं बटाईमध्ये आणि शेत करताना आता मी 8 महिने झाले तिथं रोजच असतो, सकाळ आणि संध्याकाळ, रात्री पण असतो। तर तिथं एक दिवस असं झालं की हे प्रमोद म्हणून विनोद म्हणत की आपल्या हे मळ्यावर याच्यावर झोपा मौच्यावर। तर मी तिथं झोपलो आणि 12 वाजेपर्यंत मला झोप लागली। मग नंतर मी उठलो, तर मी म्हटलं आसोल आहे काय, तर आसोल नव्हती, पण हा पट्टेदार वाघ इथून उतरक करत होता। तर त्याच्यानंतर काय झालं की मला असं वाटलं की हा वाघच आहे। तर माझी छाती तशीच धडधड करायला लागली आणि जर समजा तो वाघ जर माझ्याजवळून गेला नसता तर मी तसाच मेलो असतो।